स्वयंभू कार्तिक स्वामी मंदिर देवदरी अंभेरी। आत्ता आपण आलो आहोत चौकीच्या आंब्याकडून देवदरीकडे जाण्यासाठी। स्वयंभू श्री कार्तिक स्वामी मंदिर ट्रस्ट देवदरी अंभेरी, तालुका खटाव, जिल्हा सातारा। या मंदिराकडे जाण्यासाठी 3 मार्ग आहेत। एक मार्ग म्हणजे पाऊलवाट, या बाबळीच्या झाडापासून असं खाली ना असं या दरीमध्ये ती झाडीचे नाला आहे, त्या दरीतच तिथं जवळच आहे ना इथे। नाही ते झालं की म्हणजे असं चालत गेलं तर ते झाडी दिसते त्याच्यातच खाली ना। आपण जर चौकीच्या आंब्याकडून आलात किंवा समोरच्या रामाच्या डोंगरावरून जर खाली उतरलात तर आपणास या पाऊलवाटेने देवदरीकडे श्री कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जाता येतं। समोर आपण पाहत आहोत निसर्गाच्या कुशीत विसावलेलं हेच ते श्री कार्तिक स्वामी देवस्थानचं मंदिर। दुसरा मार्ग म्हणजे आपणास घाटातून खाली उतरून डोंगरामधून मंदिराच्या दिशेने आपणास थोडंसं चालावं लागतं। मंदिर कमंडलू नदीच्या पैल तीरावर आपणास दृष्टिक्षेपात येतं। आपण ऐल तीरावर असतो आणि आपणास तिकडे जाण्यासाठी हा लोखंडी पूल बनवलेला आहे। कमंडलू नदीवरील लोखंडी पूल पूर्वी त्या ठिकाणी लाकडी पूल होता, आता तो लोखंडी बनवलेला आहे। या कमंडलू पाण्याच्या टाक्याजवळून आपणास वर घाटातील मेन रोडपर्यंत जाता येते। आणि तिसरा मार्ग म्हणजे घाटाच्या मधून अंभेरी घाटाच्या मधून 4 व्हीलरनी आपण अगदी त्या मंदिरापर्यंत जाऊ शकतो। सातारा ते पंढरपूर रस्त्यावर असणारं पुशेगाव ते चौकीचा आंबा मार्गे देवदरी 25 किलोमीटर अंतरावर आहे। खटाव तालुक्यातील वडूज ते चौकीचा आंबा मार्गे देवदरीचं ठिकाण 25 किलोमीटर आहे। कोरेगाव ते देवदरी 30 किलोमीटरवर आहे। समोर आपण पाहत आहोत रामेश्वराचा डोंगर। या डोंगरावर रामेश्वराचं स्थान आहे। रामेश्वरकरिता पुशेगाव, विसापूर ते रेवलकरवाडी असे जाता येते आणि चौकीचा आंबा ते विसापूर, रेवलकरवाडी असे आपणास रामेश्वरासाठी जाता येते। रामेश्वर पुरातन मंदिराच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या गुड मॉर्निंग 24 तास या यूट्यूब चॅनलवर आपणास पाहावयास मिळेल। आता आपण अंभेरी घाट उतरून मंदिराकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारापाशी आलो आहोत। या कमानीपासून सर्वसाधारणपणे मंदिरपर्यंतचा प्रवास 2 ते 3 किलोमीटरचा आहे। कार्तिक स्वामी दर्शनासाठी प्रत्येक सोमवारी लोकांची रीग असते आणि कार्तिक स्वामींचे या वर्षातील दर्शन घेण्याचे वार आणि दिनांक पुढील प्रमाणे: कृत्तिका नक्षत्र शनिवार 17/2/24, कृत्तिका नक्षत्र शुक्रवार 15/3/2024, कृत्तिका नक्षत्र गुरुवार 11/4/2024, ज्योतिर्लिंग षष्ठी चैत्र शुद्ध 6 शनिवार 13/4/2024, कृत्तिका नक्षत्र गुरुवार 9/5/2024,
कृत्तिका नक्षत्र बुधवार 5/6/2024. कृत्तिका नक्षत्र मंगळवार 2/7/2024. कृत्तिका नक्षत्र मंगळवार 30/7/2024. कृत्तिका नक्षत्र सोमवार 26/8/2024. सूर्यषष्ठी भाद्रपद शुक्ल 6 सोमवार 9/9/2024. कृत्तिका नक्षत्र रविवार 22/9/2024. कृत्तिका नक्षत्र रविवार 20/10/2024. श्री कार्तिक स्वामी दर्शन गुरुवार दिनांक 14/11/2024 सकाळी 6:19 ते शुक्रवार दिनांक 15/11/2024 पहाटे 2:58 पर्यंत. हे या वर्षातील कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचे वार आणि दिनांक. नमो नारायण. मी परमपूज्य परशुरामजी महाराज वाघ, मठाधिपती श्री कार्तिक स्वामी मंदिर देवदरी आंबेरी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. हे देवदरी हे स्थान अतिप्राचीन स्थान आहे. ह्या स्थानाचं वर्णन महाभारतामध्ये आधी वनपर्वात आलेलं आहे. हे स्थान म्हणजे कार्तिक स्वामींनी तपश्चर्या केलेलं स्थान आहे. या ठिकाणी ज्या वेळेला भगवान गणपती, भगवान कार्तिकीय हे पृथ्वी प्रदक्षिणा निघाले, गणपतींनी मातेला प्रदक्षिणा पूर्ण केली आणि त्यांचं लग्न झालं. कार्तिक स्वामी जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा करून पुन्हा आले मातेजवळ, मातेने सांगितलं तू पृथ्वी प्रदक्षिणा करण्यापूर्वी गणपतीचं लग्न झालेलं आहे. मग त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि त्यांनी तपश्चर्या करण्याकरता स्थान निवडलं. ते स्थान म्हणजे देवदरी आहे. देव म्हणजे देवाची दरी, ज्या ठिकाणी देवाने साधना केली ते देवदरी स्थान आहे. तर कार्तिक स्वामींनी शेकडो वर्ष तपश्चर्या केली आणि तत्पश्चात त्यांनी लग्न वगैरे केलं. दक्षिणेत मानलं जातं. ह्या ठिकाणी कमंडलू नदी आहे. स्वतःच्या कार्तिक स्वामींनी स्वतःचं स्थान भागवण्याकरता आपल्या कमंडलूतून उत्पन्न जी केली त्याचं नाव कमंडलू नदी आहे. त्या ठिकाणी स्वामींनी शेकडो वर्ष साधना केली. तिथे शिवलिंग स्थापन केलेलं आहे. ते शिवलिंग स्वतः कार्तिक स्वामींनी स्थापन केलं. शिवलिंग आहे, हे शिवलिंग अति प्राचीन आहे. जी मूर्ती आहे 5 फुटाची मूर्ती, इथलं वैशिष्ट्य असं आहे, दोन्ही मूर्ती त्या एक 6मुखी मूर्ती आहे आणि एक एकमुखी मूर्ती. 6मुखी मूर्ती म्हणजे षडानंद नाव आहे. 6मुखी मूर्ती आहे. 6मुखीमध्ये त्यांचे 6 मुख येते.
कार्तिक स्वामी तारकासूर वधाच्या पर्यंत 6 मुखी होते. ते देवाचे सेनापती आहेत. त्यांनी तारकासूर वध केला आणि नंतर तपस्या करता आली. आणि दुसरी एक मुखी तारकासूर वधाला त्यांचे 5 मुख त्यांची गळून पडली, 10 त्यांचे हात गळून पडले आणि 2 हाताचे आणि एका मुखाचे स्वामी झाले. ह्या स्थानातलं वैशिष्ट्य असं आहे की ह्या स्थानामध्ये दोन्ही मूर्ती, एक 6 मुखी मूर्ती स्वामीची बाल स्वरूपातली आहे आणि एक मुखी तरुण स्वरूपातली मूर्ती. दुसरं असं वैशिष्ट्य या स्थानाचं वैशिष्ट्य आहे की स्वामींचं असणारं वाहन मोर आहे. इथं मोराचं प्रमाण खूप मोठं आहे, असंख्य इथं मोर आहेत. तर स्वामीजवळ ते कायमचे वास्तव्य असतात. दुसरं वैशिष्ट्य की या स्थानामध्ये हजारो साधकांनी सत्पुरुषांनी साधना केली. सर्वण्यात असणारे साधक म्हणून साधना आहेत. राधाकृष्ण स्वामी त्यांची समाधी कमुल्लू काठी रेहमतपूरला आहे. तिथं जवळजवळ 100 वर्ष साधना त्या स्वामींनी केली. त्यानंतर शेकडो भक्त होऊन गेले. त्यातले एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काशी भारती महाराज, ज्या महात्म्याने ह्या स्थानामध्ये प्रथम त्यांनी वास्तव्याला राहिले. तत्पूर्वी लोक राहिले होते, पण साधारण 100 वर्षापूर्वी त्यांनी 36 वर्ष या स्थानात ते राहिले. त्यांनी समाधीला 60 वर्ष पूर्ण झाली. या वर्षी त्यांचा हिरक समाधी सोहळा खूप मोठा साजरा केला स्वामींचे. ही काशी भारती महाराजांनंतर इथली मठाची परंपरा पडलेली आहे आणि त्या मठाच्या परंपरेनुसार आम्ही ही परंपरा सगळी सांभाळत आहोत. हे स्थान अति प्राचीन, सुंदर, एकांत आहे. या स्थानामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही, कारण स्त्रियांनी आत येऊन साधनेला व्यत्यय आणू नये म्हणून कार्तिक स्वामी त्यांना शाप दिलाय. हे स्त्रियांच्या करता शापित स्थान मानले गेले. कारण तुम्ही जर माझं दर्शन घेतलं, मला ते व्यत्यय आणला, तुम्ही साधनेनं विधवा व्हाल असं त्यांनी शाप दिलाय. असं हे एकांतातलं स्त्रियांच्या करता शापित असणारं एकमेव महाराष्ट्रातलं स्थान आहे. हे स्वयंभू मानले गेले, कारण समोरची मूर्ती स्वयंभू मूर्ती मानली गेली. तर मध्या काळात आम्ही जगद्गुरू शंकराचार्य करवीपटाचे त्यांच्या शुभ हस्ते ती वज्रलेप पुन्हा स्थापन केली आणि सुंदर ह्या स्थानामध्ये वैभव निर्माण झालेलं आहे. या स्थानातले श्रावणातला पहिला सोमवार या दिवशी स्थानिक यात्रा असते पहिल्या सोमवारी, आणि कार्तिक पौर्णिमा कृतिका नक्षत्रावरती एकत्र आलं तर दर्शनयोग असतो. या दर्शनयोगावरती लाखो पुरुष दर्शन येतात, दर्शन लाभ घेतात, सगळ्यांची इच्छा मनोकामना पूर्ण होतात. असं एकमेव महाराष्ट्रातलं हे स्थान म्हणजे श्री कार्तिक स्वामी मंदिर, देवदरी, आंबे.
स्वामी मंदिराच्या पूर्वेकडील घाट माथ्यावरील हा भाग जो आपल्याला पाऊल वाटेने मंदिराकडे घेऊन जातो. मंदिराकडे घेऊन जाण्याचा येथील मार्ग खूप खडतर आहे. पाऊलवाट निसरडी आहे. खूप सांभाळून चालावं लागतं. या खडतर वाटेवरून प्रवास करताना आपल्याला दरीत सुरुवातीला श्री कार्तिक स्वामी मंदिराच्या कळसात आपल्याला मनमोहक असं दर्शन होतं आणि इथून प्रवास जो सुरू होतो तो खूप खडतर आहे. अशा प्रकारे सुंदर निसर्गाच्या सानिध्यात श्री कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पुढील व्हिडिओ गणेश जयंती विसापूर. गणेश जयंती वडूज नक्की पहा. गुड मॉर्निंग सर्विस. लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. गुड मॉर्निंग 24 तास.